आज मला उपसभापतीपद म्हणून संधी मिळाली त्याबद्दल सर्वांचा आधी मी आभार मानते। आणि हे पद उपसभापतीचं आहे, हा सन्मान आहे। दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच काम करू। महिलांचं सक्षमीकरण असेल, शिक्षणाचं असेल, आरोग्याचं असेल आणि सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते आम्ही नक्की सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। खरं तर तुमच्या दिरांनी पहिल्यांदा गुलाल उधळला होता, काय भावना आहे की तुम्हाला कितपत विजय वाटत होता आणि आज उपसभापती मिळाले, कसं वाटतं? खरं तर आबांनी ज्यावेळी गुलाल उधळला त्यावेळी खरंच त्यावेळी अभिमान वाटत होता। खरंच आपण ही गोष्ट करू शकणार आहे। आबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी सहकार्य केलेलं होतं। गाव 2200 मतदानाचं गाव आज आपल्या कराड उत्तरचे मनोजदादा घोरपडे यांनी जो आम्हाशी सन्मान दिला, उपसभापतीपद दिलं। सभापतीपद ही मिळत होतं, पण 8 तिकडच्या दक्षिणच्या आणि आपल्या 5 तरी बी डेट पुढच्या वेळी घ्या, पण तरी बी आम्हाशी एक काम करण्याची संधी उपसभापतीपद मिळो किंवा सभापतीपद मिळो की आपल्याला कामाचा महत्वाचा तो आधी आम्ही त्या दिवशीच सांगितलं होतं की मतदाना दिवशीच आम्ही कामाला लागलोय। आम्हाशी एक विकासाच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायचं आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी सहकाराचं जाळं निर्माण केलं आणि तळागाळातल्या लोकांसाठी, कष्टकऱ्यांसाठी पहिल्यापासून त्यांचं जे ध्येय होतं त्यांच्यासाठी हा उपसभापती पद आणि त्यांना यशवंतराव चव्हाण साहेबांना मी समर्पित करतो। मी ज्यावेळेला मतदान झालं पंचायत समितीचं जिल्हा परिषदचं, त्यावेळेला महाराष्ट्रातला पहिल्यांदा गुलाल उधळला आणि त्या गुलाल उधळल्यानंतर माझ्या खूप टीका झाली। परंतु माझ्या मित्रमंडळी असतील किंवा कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी जो माझ्यावरती विश्वास दावला आणि माझ्या ज्या सर्व सहकार्याने आम्ही त्या 15 दिवसामध्ये जे केलेलं काम होतं आणि मनोजदादांचं आमच्या डोक्यावरती जो हात होता त्या जोरावरती आम्हाला एक विश्वास होता की आम्ही 100% निवडणूक जिंकणार। म्हणून मी गुलाल पहिल्यांदा उधळला। मनोजदादांनी आमच्या प्रेमासाठी आम्हाला, आमच्या कुटुंबाला प्रेम दाखवून कुटुंबावरती मनोजदादांनी मला, आमच्या वहिनींना कराड तालुक्याचं पहिलं उपसभापती पद देऊन आमचा जो मान सन्मान केला त्याबद्दल मी माहिती भाजप पक्ष व आदरणीय कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांचा मी नेहमी ऋणी राहीन। आणि महाराष्ट्राच्या एका पैलवानाचा सन्मान केला असं मला वाटतं। आणि आज अनिताचा उपसभापती पद हे महाराष्ट्राच्या पैलवानाच्या सन्मानासाठी दिलं, एवढं या निमित्तानं मी सांगतो। आणि हा विजय आणि हे उपसभापती पद मी डबल महाराष्ट्र केसरी संजय दादा पाटील यांना मी समर्पित करतो। कराड उत्तर दक्षिणचा भाजपनं कसा मेळ गाठलाय आणि एकंदरीत या विजयाकडे आणि 64 वर्षानंतर पहिल्यांदा भाजपला सत्ता मिळाली। महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्थापना झाल्यापासून आज कराडमध्ये पहिल्यांदाच पंचायत समितीमध्ये सत्तांतर झालेलं आहे। खऱ्या अर्थानं कराड दक्षिण आणि कराड उत्तर या दोन्ही मतदारसंघामध्ये फार वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ही सत्ता खेचून आणण्यात आमदार मनोजदादा घोरपडे आणि आमदार अतुल बाबा भोसले यांना यश आलं। आणि त्यांनी जो विकासाचा आणि कामाचा डोंगर उभा केला, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बऱ्याच लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। विकासाभिमुख नेतृत्व समोर असल्यानंतर मतदारसंघाचा विकास कसा होतो हे सर्वांनी पाहिलं। आज आबांच्या घरामध्ये पंचायत समितीचं तिकीट मिळाल्यापासून आजच्या उपसभापतीपर्यंतचा हा जो प्रवास आहे अनिताताईंचा, हा खूप तसं स्ट्रगलच आहे याच्यामध्ये। कारण तिकीट मिळवल्यापासून ते आतापर्यंत या मतदारसंघामध्ये बंडखोरी झाली, बंडखोरी झाल्यानंतर आज निवडून येणं हे सुद्धा फार महत्वाचं होतं। चांगल्या मताच्या फरकानं आबाने अगोदरच गुलाल घेतलेला होता, पण आम्हाला कॉन्फिडन्स होता अनिताताईंचा चांगल्या मताने विजय पण झाला। आज मनोजदादांनी अनिताताईंच्यावर विश्वास ठेवून त्यांना उपसभापतीपदे बहाल केलेलं आहे, दिलेलं आहे। आणि 100% मनोजदादांच्या नेतृत्वाखाली आबांच्या नाताभावांच्या सल्ल्यानं ते अतिशय चांगलं काम करतील आणि त्यांचं जे उपसभापती पद आहे ते सार्थकी, जनतेच्या सेवेसाठी सार्थकी लावेल, एवढं त्या निमित्तानं सांगतो।